बघू शकताय हा नाळवंडी रोडचा मोठा सिमेंट रस्ता आहे आणि या रस्त्यावरून वरच्या साईडला देखील बघितलं तर रस्त्यामधून पाणी निघताना आपल्याला दिसतंय. म्हणजे त्या ठिकाणावरून पाईपलाईन गेलेली आहे. शक्यता ती पाईपलाईन खालून फुटलेली असणार आहे, त्याच्यामुळे ते पाणी रस्त्याच्या जे मध्यभागी आहे तिथून पाणी निघताना दिसतंय. आणि तीच पाईपलाईन या रस्त्यामधून खालून गेलेली पाईपलाईन आहे. तर बघू शकताय या रस्त्याच्या खालच्या साईडला कमीत कमी एक 5 इंचाचं मोठं होल पडलेलं आहे आणि त्या होलमधून आपल्याला पाणी येताना दिसतंय. म्हणजे हे हजारो लिटरचं पाणी जे या पाण्याची टाकी आहे, मोठी पाण्याची टाकी आहे तिकडच्या साईडला बघू शकता नाळवंडी नाक्यावरची, त्या पाण्याच्या टाकीवरून हे पाणी येताना आपल्याला दिसतंय. ती पाईपलाईन आहे मोठी आणि ती पाईपलाईन शक्यता या ठिकाणावरती फुटलेली असणार आहे. आणि या फुटलेल्या पाईपलाईनीमधून हे हजारो लिटर, माझ्या अंदाजानुसार जर ह्या पाण्याची आपण हे बघितली तर कमीत कमी अंदाजे 1 घंट्याला 2 ते 3 हजार लिटर पाणी वायाला जात असणार आहे. बघू शकता या ठिकाणावरती पाणी कसं आपल्याला पडताना दिसतंय. आणि या ठिकाणावरती मोठं होल देखील आहे. होल दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला होल दिसतंय नाही दिसतंय लक्षात येत नाही, पण नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघू शकताय नगरपालिका नेमकी करते काय, पाणी पुरवठा विभाग नेमकं करतंय काय, हजारो लिटर या ठिकाणावरती पाणी वायाला जाताना आपल्याला दिसून येत आहे. बघू शकताय. आणि सामान्य नागरिक जे असतात त्यांना वेळेवरती पाणी नळाला पाणी सोडलं जात नाही. या ठिकाणावरती हजारो लिटर पाणी वायाला जाताना आपल्याला दिसून येतं. बघू शकताय त्या ठिकाणावरून एक गाडी येते आणि पाणी उडताना देखील बघू शकताय तुम्ही या ठिकाणावरती रस्त्याच्या एकदम मध्यभागून ह्या ठिकाणावरती एकदम रस्त्याचा सेंटरचा भाग आहे आणि या सेंटरच्या भागामधूनच आपल्याला पाणी येताना देखील दिसून येत आहे. बघू शकताय हा मोठा रस्ता आहे, नाळवंडी रोडचा हा रस्ता आहे, मोठा रस्ता आहे. या रस्त्याच्या साईडला इकडे साईडला पाणी जाताना दिसतंय, इकडे साईडला देखील पाणी जाताना दिसतंय. 1000 लिटर या ठिकाणावरून पाणी वायाला जातंय. हा नाळवंडी रोडचा मोठा सिमेंट रस्ता आहे आणि याच रस्त्यावरती बघू शकताय असं हजारो लिटर रोजचं पाणी वायाला जातंय. आणि याच रस्त्याच्या साईडला एक छोटा नाला आहे, त्या नाल्यामध्ये देखील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघू शकताय नालीमधून किती पाणी वायाला जाताना दिसतंय आपल्याला. एकदम स्वच्छ पाणी आहे, एकदम म्हणजे असं क्लिअर पाणी आहे, फिल्टर केल्यासारखं पाणी दिसतंय आपल्याला. हे बघू शकताय, दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. जर असं हजारो लिटर जर पाणी वायाला गेलं रोजचं, हजारो म्हणता लाखो लिटर पाणी वायाला जाताना दिसतंय आपल्याला. जर असं रोजचं एवढं पाणी जर वायाला गेलं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाणी देखील प्यायला मिळणार नाही. म्हणूनच माझी पालिका प्रशासनाला विनंती असणार आहे, जे काही हे हजारो लिटर लाखो लिटर पाणी वायाला जात आहे याला लवकरात लवकर बंद करण्यात यावे, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाणी प्यायला देखील मिळणार नाही.